नमस्कार. महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिनानिमित्त समस्त भारतीयांना सह्याद्री वाहिनीतर्फे खूप खूप शुभेच्छा. आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधूनच आजच्या या कार्यक्रमाचा विषय आम्ही ठेवलेला आहे प्रजासत्ताक भारत आणि युवा पिढी. देशात बदल घडवून आणणारा सशक्त आणि ऊर्जावान घटक म्हणजे युवक असतो. तसंच देशाचा आधारस्तंभ म्हणजे युवा पिढी असते. आणि असं म्हणतात की 2020 साली युवकांची आपल्या देशातील संख्या जी आहे ती आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 65% असणार आहे. म्हणजे साहजिकच आपला देश हा सगळ्यात तरुण असणार आहे आणि म्हणूनच या देशाला सशक्त आणि सक्षम बनवण्यामध्ये मोलाचा वाटा असणार आहे तो युवा पिढीचा आणि युवकांचा. या युवा पिढीला वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय जबाबदारीचं भान आहे, खूप हुशारी आहे, खूप मेहनती देखील आहेत. मात्र त्याचसोबत जर का देशप्रेम, धाडस, कष्ट, नियोजन, व्यवस्थापन या जर का भावना जर का आपल्या मनामध्ये रुजल्या ना तर खरोखरच सशक्त भारत बनू शकेल. आणि याच संदर्भात काय करायला हवं, युवा पिढीला मार्गदर्शन कसं घडवायला हवं, कशा प्रकारचा त्यांचा वाटा असायला हवा यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये या विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी आलेली आहेत. त्यांची ओळख करून देऊया. सर्वप्रथम मी ओळख करून देते व्यवस्थापन शिक्षण तज्ज्ञ उदय साळुंखे. नमस्कार. वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक आहेत साळुंखेजी, तुमचं स्वागत. नंतर सोलापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट पल्लवी रेणके ही आहेत आपल्यासोबत. नमस्कार. त्यानंतर औरंगाबादचे तरुण उद्योजक सुनील किर्दक आहेत. कृषी आणि ग्रामविकास तज्ज्ञ संतोष डुकरे हे देखील आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्यासोबतच मुंबई स्टुडिओमध्ये जसे गेस्ट बसलेले आहेत तसेच पुणे दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सुवेज हक म्हणून जे आहेत ग्रामीण पोलीस पुणेचे पोलीस अधीक्षक आहेत ते देखील सहभागी होणार आहेत. तर सुवेजजी, तुमचं देखील स्वागत करते. आता चर्चेला सुरुवात करूया. उदयजी, मला सर्वात प्रथम प्रश्न विचारायचा आहे की प्रजासत्ताक भारत घडवण्यामध्ये युवा पिढीचं योगदान कसं असायला हवं आणि शैक्षणिक बदल घडायला हवेत का? सर्वात प्रथम मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल घडत आहेत त्याच्यावरच देशाची प्रगती खूप शांती निर्भर असते. आणि त्याच्यामध्ये युवा पिढी किंवा युवकांचं जर आपण रोल बघितला तर खूप महत्त्वाचा आहे. आता जर आपण फक्त एकच उदाहरण असं घेतलं, आता रिसेंटली आपण काही महिन्यांमध्ये डिमॉनिटायझेशनवर बोलतोय, आपण कॅशलेस कॅम्पस किंवा लेस कॅश कॅम्पस म्हणतोय. तर हे उदाहरण आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये कॅशलेस कॅम्पसमध्ये जी काही तरुण मंडळी शिकत असतात तर त्यांनी सहयोग द्यायचा म्हटला की बाबा आपण लायब्ररीमध्ये पेमेंट असेल किंवा कॅन्टीनमध्ये असेल किंवा कुठले फी पेमेंट्स असतील, ही सगळी पेमेंट जर आपण कॅशलेस पद्धतीनेच करायला हवी आणि त्यात जर त्यांनी त्यांचं योगदान दिलं तर निश्चित कॅम्पस कॅशलेस होतो. आणि अशाच प्रकारे जर आपण अख्ख्या भारतभर आपण सगळ्यांनी जर त्याला सहकार्य दिलं तर कॅशलेस कॅम्पसेस तसंच कॅशलेस आपली सोसायटी किंवा इकॉनॉमी याला आपल्या राष्ट्रीय जे धोरण आहे त्याला खूप पाठबळ मिळेल. तसंच आपण जर म्हटलं स्वच्छ भारतसाठी आपण जर आपापल्या संस्थांमध्ये असा विचार केला की मी स्वतः काय करू शकतो, त्याच्यानंतर माझी संस्था काय करू शकते स्वच्छ भारतसाठी, आणि मग मी समाज आणि मग देश, त्या स्वपासून जर आपण सुरुवात केली तर निश्चितच त्याच्यामध्ये आपण म्हटलं की आपला कॅम्पस झिरो वेस्ट कॅम्पस होईल का, की ज्याच्यामध्ये ड्राय वेस्ट असेल, वेट वेस्ट असेल, हे आपणच काळजी घेऊ, आपणच प्रोसेस करू, बायोगॅस प्लांट लावू किंवा एनजीओला ड्रायवेज देऊ, तर निश्चितच हे होऊ शकेल. अशा प्रकारे आपण मार्गक्रमण केलं तर खूपच फरक होऊ शकेल. आणि त्याच्यातच आम्ही माटुंगा रेल्वे स्टेशन सारखा उपक्रम आमच्या रुईया पोदार कॉलेज घेतला तर त्यांनी खूप फरक पडेल की आपलं कॉन्ट्रीब्युशन योगदान आधी आपण द्यायला हवं. पल्लवीजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की जेव्हा सर्वांगीण विकासाची आपण गोष्ट करत असतो तेव्हा सगळ्या जे कमकुवत घटक असतात, गरीब जे लोक असतात त्यांच्यापर्यंत शासकीय कल्याणकारी योजना पोचल्या तरच आपला प्रजासत्ताक भारत सक्षम आणि बलशाली होऊ शकेल, नाही का? काय सांगाल? नक्कीच. मला असं वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण 1950 मध्ये संविधान स्वीकारलं आणि तेव्हा आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. त्याचा मूळ हेतूच हा होता की न्याय, समता, बंधुता आणि एकूणच देशाच्या विकासामध्ये देशातला सर्व घटक, सर्व कमकुवत घटक, मग तो दलित असेल, आदिवासी असेल, मायनॉरिटीज असतील, भटके विमुक्त असतील, हे देशाच्या विकासाबरोबर स्वतःचाही विकास साधतील आणि एकूणच एक समृद्ध भारताचं चित्र समोर येईल. तुम्ही विचारलत की हा समाज घटकाला देशामध्ये बदल घडवण्यासाठी काही योगदान हे करू शकतात का, किंवा यांचं काय योगदान होऊ शकतं?
सर्वप्रथम मला तरी असं वाटतं की आपण देश खूप प्रगती करत आहे, त्याचा तर प्रश्नच नाही आहे. पण या प्रगतीबरोबर जर आपण या तळ्यातल्या घटकांकडे जर बघितलं, जसं आज शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आपल्या साळुंखे सर आहेत ते सांगत आहेत, अजूनही बराचसा ग्रामीण भागात जेव्हा मी काम करते तेव्हा ग्रामीण भागातला जो दलित, आदिवासी, भटके विमुक्त मायनॉरिटीज ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात प्रगती केली पाहिजे आणि त्याच्या शिक्षणाच्या जोरावर त्याने जो देश बलवान केला पाहिजे तसं चित्र अजूनही आपल्याला काही दिसत नाहीये. त्यामुळे इथली शिक्षण व्यवस्था मला असं वाटतं की जी मजबूत बनवली पाहिजे, जी सार्वत्रिक झाली पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी बरोबर. आपल्यासोबत पुणे दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये सुरेश हाक आहेत, पोलीस अधीक्षक आहेत. त्यांच्याशी आता आपण प्रश्न उत्तरांचं हे करूया. मला सुरेशजी तुम्हाला असं विचारायचं होतं की जेव्हा पोलीस दलामध्ये तुम्ही भरती झालात किंवा तो विचार जेव्हा केला तेव्हा तुमच्या मनामध्ये भावना काय होता, काय हेतूने तुम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, पाऊल टाकलं? सर्वात अगोदर तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजासाठी काय करण्याची मनात इच्छा होती आणि ह्या इच्छेने मी माझ्या इंजिनिअरिंगच्या प्रशिक्षण झाल्यानंतर लगेच सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली आणि त्यामध्ये मला IPS मध्ये जॉईन करण्याची संधी भेटली. नक्कीच एक माझ्यासाठी मोठा क्षण होता आणि मला असं वाटते की या सर्व्हिसेस मार्फत आपण समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी वेगळा करू शकतो. समाजाला एक दिशा देण्यासाठी आपण पण एक काहीतरी छोटा किंवा मोठा योगदान देऊ शकतो. या मानसाने मी या सर्व्हिसमध्ये रुची झालो. मला असे आणखीन एक विचारायचं होतं, खास करून तुमच्या बाबतीत नक्षलवादी परिसरामध्ये तुम्ही अधिकाधिक कार्यकाळ केलेला आहे. गडचिरोलीचा जो परिसर आहे तिथे, तर तिथे काम करणं खरोखरच आव्हानात्मक असणार आहे. कशा प्रकारचे अनुभव आले? अंगावर काटा येणारे देखील अनुभव असतात, आम्हाला माहिती आहे. काय सांगाल? नक्कीच नक्षल भागात काम करत असताना आपल्याला मोठे चॅलेंजेसचे समोर जायला लागतो. परंतु त्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की गडचिरोली हे जिल्हा जे आहे आपले महाराष्ट्रामध्ये ते सगळ्यात जास्त तेव्हा व्यापलेला जिल्हा होता आणि तेथे मी स्वेच्छेने रुजू झालो. नक्कीच चॅलेंज मोठे होते. फोर्सेसला आपण आणि या सर्व फोर्सेस सोबत लोकांसोबत मिळून आपण तिथे एक चांगली सिस्टम तयार केली, ज्यामध्ये तिथले जे जवान आहे, पोलीस जवान, तिथली जे जनता आहे, याच्या सोबत आपण जे आहे या परिस्थिती समोर गेलो आणि त्याचे आपल्याला बरेच चांगले यश मिळालेले आहे. नक्कीच या काम करत असताना जीविताचा धोका तर होताच, पण जे आहे आपल्याला किनाऱ्यावर राहून चालता येत नाही. जर समाजासाठी किंवा देशासाठी काय करायचं असेल तर तेवढी रिस्क आपल्याला डेफिनेटली या सर्व्हिसेसमध्ये घ्यायला लागतो आणि या रिस्क आपण घेऊन फोर्सेसला चांगला मोटिवेट केलेले आहे आणि आता आपल्याला सध्या त्यामध्ये चांगले रिझल्ट पण सुद्धा भेटलेले आहे. सुरेशजी, तुमच्यासोबत आम्ही राहणारच आहोत. तुम्ही राहाच, आमची चर्चा आहे का, आम्ही पुन्हा तुमच्यासोबत येईल. सुनील किर्दक जे आहेत, तरुण उद्योजक आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. असं म्हटलं जातं की जगाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारण म्हणजे सरासरी 15% वाटा जो असतो वस्तू उत्पादन क्षेत्राचा असायला हवा, मात्र भारतामध्ये तो सरासरीपेक्षा कमी म्हणजे 14% आहे. तर उद्योगाला चालना मिळायला हवी, तरच युवकांचा सहभाग त्या क्षेत्रामध्ये वाढेल. तर पोषक वातावरण निर्मिती कशी करायला हवी किंवा काय सांगाल तुम्ही? नाही, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की 14% आणि 15% हा डिफरन्स आहे. परंतु जी औद्योगिक क्रांती जपान जर्मनीमध्ये झाली ती शेकडो वर्षापूर्वी झालेली आणि आपल्या इथं 25 वर्षापासून ह्याचं मोठ्या स्वरूपात उत्पादन होत आहे. तर आपण ट्रान्झिशन फेजमधून जात आहोत आणि आपला रेट ऑफ ग्रोथ खूप जास्त आहे. आपल्या इथली कॅपॅबिलिटी इतकी इम्प्रूव्ह झालेली आहे की आपलं प्रेडिक्शन असं सांगतं की 2030 साली आपण 20% आणि 25% जाऊ शकतो. तर ही कॅपॅबिलिटीनं आपण वाढतो आहोत, कारण आपला युवक हा टेक्नोक्राफ्ट आहे, इनोव्हेटिव्ह आहे आणि त्याच्या नॉलेजच्या बेसवर मला वाटतं की ही परिस्थिती सहज बदलणार आहे. बरोबर. एवढंच ह्या युवकाच्या कॉन्फिडन्सबद्दल आज बोलत आहे. अच्छा, संतोषजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आपला देश कृषीप्रधान देश म्हणून म्हटलं जातं. अधिकाधिक युवकांचा सहभाग या कृषी क्षेत्राकडे व्हावा किंवा कृषी क्षेत्रात व्हावा आणि अधिकाधिक जण युवक जे आहेत या क्षेत्राकडे वळावेत म्हणून देखील खास काहीतरी पावलं टाकायला हवी आणि तरच युवा पिढी जी आहे ती कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी संशोधन करू शकेल. काय सांगाल? गाव हा विश्वाचा नकाशा, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. संत तुकडोजी महाराजांचं हे वचन आहे. गावाचा आत्मा शेती आहे आणि शेतीचा आत्मा युवा शेतकरी आहेत. पिढ्यानपिढ्या
परंपरा असलेला हा व्यवसाय आहे, देशाचा आत्मा आहे. परंतु गेल्या 15-20 वर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती झाली. अजूनही अनेक क्षेत्रामध्ये शेतीच्या बाबतीत प्रगती सुरू आहे. परंतु असं असतानाही अनेक बाबतीत शेती क्षेत्र अडचणीत सापडलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती असतील, त्यानंतर काही धोरणात्मक अडचणी असतील, दुष्काळ असतील, असे अनेक प्रश्न आहेत. त्या अनुषंगाने आजचा युवा शेतकरी वर्ग हा अनेक बाबतीत आशेने पाहतोय, अनेक प्रश्न मांडतोय. या प्रश्नाकडे दखल घ्यायची गरज आहे आणि मुख्यतः ह्या प्रश्नांना व्यवस्थित ॲड्रेस करून अनेक वेळा प्रश्न मांडले जातात, परंतु त्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहायला हवं तेवढं पाहिलं जात नाही. तर तेवढं जरी केलं आणि ते प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने पावलं उचलली तर निश्चितपणे हा युवा शेतकरी वर्ग देशाला नवी दिशा देऊ शकतो. आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. क्षणभर विश्रांती घेतोय. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजच्या महाचर्चाचा विषय आहे प्रजासत्ताक भारत आणि युवा पिढी. उदयजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की जास्तीत जास्त टॅलेंट शिक्षण क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी काय करायला हवं? मला असं वाटतं की शिक्षक हा निश्चितच शिक्षण क्षेत्राचा आत्मा आहे. आणि असं नेहमी बोललं जातं की आपल्याकडे असे गुणवान शिक्षक नाही आहेत. बऱ्याचशा प्रमाणात मी जर व्यवस्थापन क्षेत्राच्या संदर्भात जर म्हटलं तर निश्चितच तिथे बऱ्याचपैकी कमतरता आहे. परंतु आपण असं KG to PGचं जरी म्हटलं, सगळ्या आपल्या शाळांपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत PhD पर्यंत खरोखर आपल्याकडे तसं शिक्षण क्षेत्रात जे टॅलेंट यायला हवं ते टॅलेंट नाही आहे तेवढ्या प्रमाणात. आणि आम्ही जर असं म्हटलं की आता इंडस्ट्री आणि आपलं शिक्षण क्षेत्र याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो की आपण एक सॅलरी म्हटलं किंवा फॅसिलिटीज म्हटलं की ज्या प्रकारे इंडस्ट्रीतल्या लोकांना मल्टिपल टाइम्स किंवा बऱ्याच प्रमाणात बऱ्याच पटीने त्यांना वेतन बाकी फॅसिलिटीज दिल्या जातात, तसं शिक्षकांकडे आपण तेवढ्या प्रमाणात बघत नाही. शिक्षण क्षेत्र हा पूर्णपणे अट्रॅक्ट करण्यासाठी अजूनही आपण जसं प्रत्येक मॅच्युअर्ड कंट्रीमध्ये आपण जर म्हटलं डेव्हलप कंट्रीमध्ये आधी एज्युकेशनल रिफॉर्म्स होतात, नंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स होतात, मग बाकी मिलिटरी रिफॉर्म्सवर होतात. आपल्याकडे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आपण 91ला केले, पण एज्युकेशन रिफॉर्म्स पूर्णपणे झालेले नाहीत. आताचं गव्हर्नमेंट आता बऱ्याच प्रमाणात प्रयत्न करतंय आणि आता जे काही इनिशिएटिव्ह आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट घेतलेत तर मला वाटतं बराच फरक पडू शकेल आणि त्यांना आपण त्यांचा अट्रॅक्ट पूर्णपणे वेळ ह्याच्यावरच जावा. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या शाळा कॉलेजांवर मुलांवर विद्यार्थी केंद्रित करावा. पण त्यांचं आपण आयुष्यमान जे आहे ते बऱ्याच प्रमाणात आपण त्याला हे करायला पाहिजे, उंचावलं पाहिजे. पल्लवीजी, मला तुम्हाला विचारायचे की तुमची संस्था जी आहे, सामाजिक संस्था जी आहे, ती कमकुवत घटक आणि खास करून पारधी समाजासाठी खूप कार्यशील आहे. तर एकंदरीत आत्ताचं चित्र कसं आहे ते चित्र बघून तुम्ही विषण्ण होता का? आणि हे कमकुवत घटक जे आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करायला हवं? अगदीच. आता मगाशी शिक्षण क्षेत्रात टॅलेंट वळत नाही असं जे सांगितलं गेलं, त्याच्यासाठी काय करता येईल आणि एज्युकेशनल रिफॉर्म्स गरजेचे आहेत. मी जसं म्हटलं की भारत देशामध्ये आपण प्रगतीकडे चाललेलो आहोत, पण एक समाज घटक जो असा आहे की म्हणजे देशातला भटका विमुक्त, की जे सर्वच मान्य करतात की अजूनही तळात आहे, ज्यांच्याकडे अजूनही शिक्षणाची दारं खुली झालेली नाहीत. म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये आता पहिली पिढी चाललेली आहे, जसं पारधी समाज असेल, कडकलक्ष्मी असेल, वैदू असेल, पोतराज असतील. तर अशा समाज घटकाकडे बघताना मला असं वाटतं की म्हणजे यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा अशी असते की भटक्या विमुक्तांमधून IPS व्हावेत. आज सुवेज हक सरांना बघितलं, त्यांचं ऐकलं, ते म्हणाले की मी जेव्हा UPSC झालो, IPS झालो, तेव्हा काहीतरी समाजाच्या प्रती करायची भावना झाली. ही भावना खरं तर या प्रत्येक समाज घटकातल्या लोकांमध्ये आहे, प्रत्येक युवकांकडे आहे, प्रत्येक मुलामध्ये आहे, परंतु संधी आणि साधनांची उपलब्धता त्यांच्याकडे होताना दिसत नाही. तर या लोकांमध्ये यांची किमान तिची लढाई चालू आहे. म्हणजे दर्जेदार शिक्षण तर म्हणजे दूरच, पण किमान शिक्षण सुद्धा यांना मिळत नाही. ते एज्युकेशनल रिफॉर्म झालं पाहिजे आणि जी शिक्षण संस्था, मला असं वाटतं की पाल्य जे म्हणजे जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते शिक्षणाकडे जाण्यापेक्षा शिक्षण त्यांच्या दारात कसं जाईल हे मला वाटतं की प्रकर्षाने आपण बघितलं पाहिजे. आणि तेव्हा कुठे मग आपण दर्जेदार शिक्षणाची पुढची लढाई लढू आणि मग ही मुलं अजून चांगल्या पद्धतीने भारत सशक्त कसं बनेल याच्याकडे लक्ष घालू शकतील. तर मला असं वाटतं की यांच्यामध्ये स्ट्रेंथ खूप आहे. म्हणजे पारध्यांसारखं ऍथलीट्स कोणीच नाही. म्हणजे उलटे पळतात, नेम त्यांचा चांगला आहे, परंतु ते अजूनही ऑलिम्पिक्स पर्यंत पोहोचलेले नाही, डोंबारी आहेत. विकासाची गंगा सगळीकडे पोहोचायला हवी. सुवेजी, पुण्या स्टुडिओमध्ये तुम्ही आहात. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एकंदरीतच आजची युवा पिढी आहे, जोश आहे, उत्साह आहे, करेज आहे, पण
कुठेतरी वाम मार्गाला जाताना देखील दिसते, व्यसनाधीन होताना दिसते किंवा चुकीच्या मार्गाने जाताना दिसते, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सुवेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर? हा, ऐकतोय मला. नवीन जनरेशनसाठी पहिला मी हे सांगू इच्छितो, जसा डॉक्टर सालुंके साहेबांनी पण सांगितले की वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी आणि त्याच्यासोबत लार्जेस्ट युथ कंपोनेंट इन द पॉप्युलेशन. तर त्याच्या अनुषंगाने हे आजची जे युवा पिढी आहे त्यामध्ये एक उत्साह आहे, एक एनर्जी आहे, पण आपल्याला त्यांना चॅनलाइज करण्याची गरज आहे. आपण एक डेमोक्रेसीचा भाग आहे. वी आर नॉट पार्ट ऑफ मोबोक्रेसी, झुंडशाही नाही आहे. सो डेमोक्रेसी आणि मोबोक्रेसीमध्ये फरक असा आहे की डेमोक्रेसीमध्ये लोकांसाठी लोकांचे द्वारा पण काही नियमाचे बंधन असतात. कधी कधी असे होते की युथ पिढी जे आहे त्यांचे उत्साहामध्ये, त्याच्या उमंगमध्ये किंवा त्याचे मौज मजामध्ये कधी कधी ते नियमाची रेषाचे पलीकडे जातात आणि तेव्हा ते आम्हाला विचारतात की आमची इच्छा आहे, आमच्या जीवन आम्हाला कसं जगायचं आहे हे ते आम्हाला विचारतात. मला त्यांना हे सांगायचं आहे की तुमचे मूलभूत हक्क त्याच्यासोबत तुमची मूलभूत जिम्मेवारी हे दोन्हीही एकही नाडीचे दोन पार्ट आहे, दोन्ही भाग आहे. दे आर पार्ट ऑफ सेम कॉइन. सो जेव्हा तुम्ही तुमची स्वतंत्रता बघतात, तुमचे अधिकार बघतात, त्याच्यासोबत तुमचे समाजासाठी आणि इतर लोकांसाठी तुमचे काय कर्तव्य याची जाणीव तुम्हाला असणे आवश्यक आहे. त्यासोबतच जे कायदे आहे जे समाजासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठीच आहे त्यांचे बंधनमध्ये राहूनच आपला उत्साह साजरा करणं आवश्यक आहे. बरोबर. आज प्रजासत्ताक दिन दिल्लीमध्ये ध्वजवंदन करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तिरंग्याला सलाम दिला आणि पथसंचलन देखील झालेलं आहे. त्याची दृश्य आपण पाहणार आहोत. याची डोळ्यात सगळ्यांनीच ही दृश्य पाहिलेली आहेत. या पथसंचलनामधनं एकंदरीतच लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन आपल्याला सगळ्यांना घडत असतं. पुन्हा चर्चेकडे वळूया. मला सुनीलजींना एक प्रश्न विचारायचा होता. सुनीलजी, तुमच्या उद्योगाबद्दल काय सांगाल आणि एक शेतकरी ते उद्योजक हा प्रवास तुम्ही जो केलेला आहे त्यातला एखादा आनंदाचा क्षण काय सांगता येईल? मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहे आणि आम्ही ऑटोमेशन रोबोटिक इंटिग्रेशन करतो. खरं तर शेतकऱ्याचा मुलगा हा आज खरंच प्रचंड मोठ्या एनर्जीनं काम करू शकतो. कारण आजचा जर युवक त्याला जर टेक्नॉलॉजी मिळाली तर काय करू शकतो, तर ते शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत. मी म्हणजे माझी आई ही शेतकरी होती. तिनं शेती केली म्हणून वडिलांना शिक्षण घेता आलं आणि त्यांनी शिक्षण घेतलं म्हणून आम्ही शिकलो. ह्याच्यात आनंदाचा क्षण असा की शिक्षणातून आज मी रोबोटिक्स करत आहे, हा खरा आनंद. पण ज्या माझ्या आईनं शिकवलं, आमच्या पूर्ण कुटुंबाला एक नवी दिशा तिच्यामुळे दिली, ती माझी आई. जेव्हा आम्ही एक माणूस, एक लेथ मशीन आणि रेंटेड शेडमधून कामाला चालू केली आणि आज रोबोटिक्समधून आम्ही यामा, होंडा सारख्या कंपन्यांना तंत्रज्ञान देतोय. तर ह्या क्षेत्रामध्ये 2009 आमच्या कंपनीला केंद्र शासनाचे 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एक आवर कॉन्ट्रीब्युशन इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि दुसरा एंटरप्रेनरशिप अवॉर्ड. ते 2 पुरस्कार पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये माझ्या आईच्या हाताने घेताना मला जो आनंद आला तो खरा शेतकऱ्याचा आनंद आहे. शेतकऱ्याची मुलं
ही खरंच खूप काही करू शकतात, कारण त्याच्यामध्ये एक उमेद असते, एक स्वप्न असतं. त्याला टेक्नॉलॉजीचं जर बळ मिळालं तर निश्चितच आपण जापनीजच्या आणि जर्मनच्या सुद्धा पुढे जाऊ शकतो, असा मला उदंड विश्वास आहे. बरोबर. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये पथसंचलन जे झालं त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमधले चित्ररथ देखील सादर केले जातात. महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ जो होता त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची एकंदरीतच विचारधारा किंवा त्यांनी जसं ब्रिटिशांना खडसावून सांगितलेलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, या विषयावरती आधारित हा खूप सुंदर असा चित्ररथ सादर करण्यात आलेला होता. त्याची झलक पाहूया. महाराष्ट्राच्या या चित्ररथाकडे सगळ्यांच्या नजरा खळलेल्या होत्या. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. संतोषजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आतापर्यंत रासायनिक शेतीकडे सगळ्यांचा कल होता, मात्र आता नैसर्गिक शेतीकडे युवा वर्ग जो आहे वळताना दिसतोय. नेमके फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत या शेतीचे? रासायनिक शेती म्हणजे रासायनिक शेती रसायनाचा वापर करून केली जाते आणि त्या रासायनिक शेतीमुळे आपलं उत्पादन वाढू शकलं हे तर्कवादी सत्य आहे. हरित क्रांतीचा तो बेस होता, पाया होता. परंतु आता रासायनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. मुळात शेतीच अनेक संकटांमध्ये अडकलेली आहे. त्यातलं एक संकट आहे की केमिकलचा अतिरेकी वापर. मग त्यामुळे पाण्याच्या क्वालिटीचा प्रश्न आहे. बागायती भागात हा प्रश्न खूप गांभीर्याने समोर येतोय. पाणी शेतीला सुद्धा वापरण्या पिण्याचं लांब राहिलं, शेतीला सुद्धा वापरणे योग्य राहिलेलं नाहीये. असा अनेक ठिकाणचा हा मेजर प्रश्न आहे. त्यामुळे मग याला पर्याय पुढे आले नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती. आणि हे काही आजचं टेक्नॉलॉजी नाही, हे मुळात पारंपरिक शेती जी होती ही नैसर्गिक शेतीच होती. बरोबर. आजही आपण म्हणतो की मंगळवेढ्याची ज्वारी किंवा सोलापूरची ज्वारी ही सेंद्रिय ज्वारी समजली जाते, कारण त्यात केमिकलचा नगण्य वापर होतो किंवा हे होत नाही. तर हा खूप चांगला पर्याय आहे. परंतु त्यामध्ये अनेक समस्या उपलब्ध केल्या जातात किंवा उपस्थित केल्या जातात की उत्पादन घटतं वगैरे वगैरे. तर काहींनी अनेक त्यामध्ये सुद्धा हिशोब आता खूप चांगले आहेत, प्रेरक आहेत. तर याकडे निश्चितच जायला हवं. त्याबरोबर बाकी समस्या ज्या आहेत शेतीच्या याकडेही सपोर्टिव्ह, कारण रासायनिक शेती ही एक समस्या समजा आहे समजूया, पण त्याबरोबर त्याच्या संलग्न हे खूप छोटं दुखणं आहे. यापेक्षा ही मोठी दुखणी शेती सांभाळते शेतकरी ते घेऊन चाललेला आहे. तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. खास करून हमीभाव जर का मिळाला तर या सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त युवा वर्ग वळू शकेल. क्षणभर विश्रांती घेतो या महाचर्चा या कार्यक्रमात. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजच्या महाचर्चाचा विषय आहे प्रजासत्ताक भारत आणि युवा पिढी. सुवेजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की हे जे पोलीस दल आहे, पोलीस क्षेत्र जे आहे, त्याच्याकडे युवा वर्ग सहसा वळताना दिसत नाही, कारण 24/7 तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही इतकी वर्ष या पोलीस दलामध्ये कार्यरत आहात. तर अशा युवा पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? पोलीस हे 24 तासाची ड्युटी असेल, परंतु मला असं वाटते की यापेक्षा जास्त सॅटिस्फॅक्शन दुसरे कोणतेही सर्व्हिसेसमध्ये मिळत नाही. पोलीस आणि डॉक्टर हे अशी सर्व्हिसेस आहे की आपण 24/7 काम करतो. आणि सबसे मोठी गोष्ट की आपले जे क्लायंट आहे, आपल्याकडे येणारे जे लोक आहेत ते दुःखी लोक आणि गरीब लोक असतात. सो तुम्ही त्याचे दुःख दूर करण्याच्या, त्याचे आसू पुसण्याच्या, अश्रू पुसण्याचं काम करतो. आणि त्यापेक्षा जास्त सॅटिस्फॅक्शन मला वाटत नाही की दुसरे कुठे सर्व्हिसेसमध्ये आपल्याला भेटणार. सो येस, नवीन जनरेशनसाठी माझा हेच मेसेज राहील की जर तुम्हाला पोलीससाठी आवड असेल, ॲडव्हेंचरस लाईफ पाहिजे असेल, त्यासोबतच त्यांना सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल आपल्या लाईफमध्ये, तर मला वाटते की त्याच्यासाठी पोलीस सर्व्हिसेस फार चांगली आहे. त्यांना या करिअरमध्ये यावे. परंतु मी हे पण आपल्याला सांगू इच्छितो की पोलिसाचं एक असं करिअर नाही की जे आपल्यासाठी प्रत्येकासाठी आहे. आपण हे पण म्हणू शकतो की तुम्ही तुमचं स्वप्न पहा, तुमची फ्रिक्वेन्सी पहा, तुमची कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी पहा. जे क्षेत्र तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आज आपण पाहू शकतो की आपल्या स्टुडिओमध्ये पण 5 वेगळे क्षेत्रातील सफल लोक बसलेले आहेत. परंतु जर तुम्हाला पोलीसमध्ये यायचे असेल तर डेफिनेटली तुम्हाला मेंटली आणि फिजिकली जे आहे फिट व्हायला पाहिजे.
आणि ते मेंटल पेक्षा फिजिकल पेक्षा मेंटल स्ट्रेस घेण्याची तुमच्यामध्ये ताकद व्हायला पाहिजे. परंतु या सोबतच जर तुम्ही या सर्व्हिसमध्ये येणार, तुम्हाला समाजामध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा तो मिळणारच आहे, पण सगळ्यात पुढे एक पब्लिकला मदत केले आपण करतो आणि समाजाला सुरक्षा प्रदान करतो, गोरगरिबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. एक सॅटिस्फॅक्शन एव्हरी डे डिस्पाइट ऑफ युअर बिझी शेड्यूल तुम्हाला मिळणार. अगदी बरोबर. राष्ट्रीय बालशौर्य विजेती जी आहे जळगावची निशा पाटील. निशा पाटील बद्दल काय बोलावं? खरोखरच सगळ्यांना सार्थ अभिमान वाटावा असं तिने कार्य केलं. गौरव करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आलं. निशा पाटील ही जळगावची आणि खरोखरच इतक्या लहान वयामध्ये तिने इतकं सुंदर आणि सार्थ अभिमान वाटेल असं कार्य केलेलं आहे. 6 महिन्याच्या चिमोडीला तिनं आगीच्या विळख्यातनं वाचवलेलं आहे. सही सलामत तिला बाहेर काढलं आणि त्यानिमित्तानंच तिचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं. आपल्यासोबत टेलिफोनवरती आहे निशा पाटील, जळगावची आहे निशा पाटील. निशा, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. सार्थ अभिमान वाटतोय समस्त भारतीयांना. तुझा इतक्या लहान वयामध्ये तू इतकं खूप छान शौर्याचं काम केलेलं आहे. काय भावना आहे तुझ्या मनातली? अगोदर तर मी माझ्या शिक्षकांचं, संस्थाचालकांचं, शाळावाल्यांचं आभार व्यक्त करीन, ICCWचे आभार व्यक्त करीन. मला खूपच चांगलं वाटलं की मला हा पुरस्कार भेटला आणि खूप प्राऊड पण फील होतोय स्वतःवरच की आपण हे काम केलेलं आहे, चांगलंच केलेलं आहे. आणि मला अजून असं काही करता यावं, मी ट्राय करत राहीन अशा गोष्टींमध्ये. आणि मला IPS ऑफिसर व्हायचंय, नाहीतर पोलीस पण चालेल, म्हणजे ते माझं ध्येयच आहे अगोदर. आणि घरात माझे आई वडील, 2 भाऊ आणि एक आजी राहते आणि मी. आणि धन्यवाद निशा आणि खूप खूप पुन्हा एकदा अभिनंदन. सुवेशजी, मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक आहेत त्यांनाही सांगू इच्छिते की त्यांचं देखील गौरव करायला हवा आणि तिला देखील काहीतरी बक्षीस द्यायला हवं, तिला प्रोत्साहन द्यायला हवं. निशा, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन. खरोखरच हाच आदर्श आपल्या युवा पिढीने समोर ठेवायला हवा. मला पल्लवी तुम्हाला असं विचारायचं होतं की असं म्हटलं जातं की युवा पिढी जास्तीत जास्त येते, मात्र त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जात नाही. तर त्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवी? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आता आपण म्हटलं की 2020 साली देश महासत्ताक होण्याच्या दृष्टीने प्रगती करत आहे. 65% लोकसंख्या ही 2020 मध्ये युवकांची लोकसंख्या असणार आहे एकूण लोकसंख्येच्या. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण सुराज्याकडून म्हणजे स्वराज्य मिळालं, स्वराज्याकडून सुराज्याकडे जात असताना जे संविधान केलं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्तेचं विकेंद्रीकरणाचा प्रयत्न केला की जेणेकरून समाजातल्या सर्व घटकांना सत्तेमध्ये स्थान मिळेल आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व समूहांना स्थान मिळेल. तर जर तो बेस आपण धरला तर मला असं वाटतं की या घडीला सुद्धा युवकांच्या बाबतीत, म्हणजे आज जर देशाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील, अगदी देशापासून ग्रामपंचायत पर्यंत आपण म्हणू, म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर जर निर्णय घ्यायचे असतील तर या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये युवकांचं स्थान हे खूप नगण्य दिसतं. त्याच्यामुळे मला आज घडीला असं वाटतं की सर्वच राजकीय पक्ष, या सर्व राजकीय पक्षांनी कुठेतरी आता एकमताला येऊन असं ठरवलं पाहिजे की आपण आपल्या पक्षाची तिकीटही जास्तीत जास्त युवकांना देऊ. कारण का कसं, युवकांचे रोजगाराचे प्रश्न आहेत, युवकांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. तर जेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये यांचं रिफ्लेक्शन होईल तेव्हा यांच्या प्रश्नांवर कुठेतरी मार्ग काढण्यासाठी मला वाटतं की अनुभवावरनं याच्यावर धोरणं ठरली जातील आणि अधिक चांगल्या दिशेने देश आपला प्रगती करू शकेल. उदयजी, मला विचारायचं होतं की वी स्कूल चे तुम्ही समूह संचालक आहात, वी स्कूल बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वात प्रथम आता पल्लवी मॅडमने जे म्हटलं की युवकांना आपण त्या प्रवाहात सामील करून घ्यायला हवं, त्यांना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण आणायला हवं. आम्हाला जर 2008 साली असं जाणवलं की आम्हाला लिडरशिप आणि इनोव्हेशन ह्या सेक्टरमध्ये जर जागतिक पातळीवर चांगलं कार्य करायचं असेल तर आपण नेहमी मी अँड मायसेल्फ आपण स्वच्या बद्दल विचार करतो. पण म्हणून आम्हाला वाटलं की इनोव्हेशन मध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यात सहभाग येणं आवश्यक असतं आणि लिडरशिप मध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारच्या लोकांच्या थ्रू आपल्याला जायला लागतं. तर त्या अनुषंगाने आम्ही वी स्कूल हे नाव ब्रँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मधून सुद्धा तयार केलं आणि आमच्या ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये सुद्धा आम्ही ते प्रत्येक पावलांपावलावर आम्ही ते नेहमी फॉलो करायचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही आमचं ब्रीदवाक्य वी इज द न्यू आय
वा. अशा प्रकारे वी रिएन्फोर्सेस आय रिएन्फोर्सेस वी. आणि त्यात आम्हाला गेल्या अर्धा वर्षामध्ये जे काही आम्हाला थोडंफार यश प्राप्त झालं, लिडरशिप, इनोव्हेशन, आमचं नॅशनल रँकिंग आणि जागतिक पातळीवर जर MIT सारख्या संस्था असतील, तिथे प्रोफेसर रमेश राजकारण लोक संशोधन करतायत, हार्वर्ड सारख्या संस्था असतील, या सगळ्या संस्थांमधून आम्हाला काम करता आलं, कारण आम्ही सगळ्यांना एकत्र आणून आपल्या संस्थेच्या विजन बरोबर अलाइन केलं, देशाच्या विजन बरोबर अलाइन केलं आणि त्याच्यानंतर आपण आपल्याकडे बघावं. बरोबर. तिथे आम्ही SOS हे फॉलो केलं, सेल्फ देन ऑर्गनायझेशन अँड देन सोसायटी. हे ट्रान्सफॉर्मेशन ह्या पद्धतीने आपण केलं तर निश्चितच आपल्याला यश मिळू शकतं. अच्छा. आणि एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे उदयजी, की सातारा ते वी स्कूलचे समूह संचालक, हा प्रवास कसा होता? लहानपणी आमचं मोठं कुटुंब, 4 भाऊ 2 बहिणी. आई खानावळ चालवायची, वडील जस्ट साताऱ्यातून त्यावेळी टेक्सटाईल मिलमध्ये होते आणि आम्ही स्वतः म्युन्सिपल शाळेत मराठी मीडियममध्ये शिकलो, मी स्वतः सुद्धा. पण जसं आधी आमच्या इथल्या पॅनलवरच्या मित्रांनी सांगितलं, तसंच लहानपणापासून आईंनी, वडिलांनी खूप हाल अपेक्षा सहन करून, आमच्या बहिणींनी, भावांनी, आणि 10x12च्या चाळीत आम्ही राहायचो. आणि तिथून फक्त एकच त्यांचं हे होतं, कर्ज काढून का होईना पण आपण मुलांना शिकवायला हवं. आणि ते करत करत मजल दरमजल करत करत शिक्षण वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण हे केलं आणि त्यांनी आम्हाला एक ध्येय दिलं. आणि ते आम्हाला असं वाटलं की आपलं MBA झालं तरी आपण इथे थांबायचं का, ते न करता आपण पुढची मजल काय आहे, जागतिक पातळीवर चांगल्या संस्था कुठल्या आहेत, हार्वर्ड असेल, युनिव्हर्सिटी शिकागो असतील, तिथे जाऊन आम्ही हे करायचा प्रयत्न केला. त्यात आमच्या कुटुंबियांची, माझ्या पत्नीची आणि पूर्ण फॅमिलीची, मुलाची, सगळ्यांची साथ खूप छान प्रकारे मला मिळाली. आणि तसंच जर आपल्याला सगळेच आपल्यासाठी शिक्षक असतील, कुटुंब, शिक्षक तसेच एक्सपर्ट सोसायटीमध्ये जे असतील, तर सगळ्यांनी सपोर्ट दिला तर मला वाटतं सगळ्यांचंच करिअर खूप छान होऊ शकतं. आणि त्यात जे बऱ्याचशा प्रमाणात आधी मॅडमनी, पल्लवी मॅडम सांगितलं की बऱ्याचशा अशा ज्या घटकांना आपण न्याय देऊ शकत नाही, तर त्यांना तर खूपच आपण एकत्र बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, सगळ्यांना सामावून पुढे जायला. सुनीलजी, मगाशी तुम्ही सांगितलं की शेतीकडनं तुम्ही उद्योग क्षेत्राकडे कसे वळलात. मला विचारायचं आहे की आपलं राज्य, महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांच्या तुलनेमध्ये इकडले उद्योगधंदे आणि इकडल्या उद्योजकता किंवा एकंदरीतच वृत्ती याच्यामधला फरक तुम्हाला कसा जाणवतो? आपण जर भारताचा विचार केला आणि बाकीचे राज्य आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सांगायला आनंद वाटतो की आपल्याकडे जी उद्योजकता आहे ती बाकीच्या राज्यात खरंच नाहीये. मार्केटिंग किती होतं हा वेगळा भाग आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उद्योग आहेत, उद्योजक आहेत आणि विकसित आहेत. आपल्या इथली जी पॉलिसी आहे, म्हणजे इन्सेंटिव्ह जे आपले नवीन उद्योगाला दिले जातात ते भारतात कुठेही दिले जात नाही. आपल्याकडे 80% सबसिडी नवीन उद्योगाला दिली जाते, जी बाकीच्या राज्यांमध्ये नाहीये. दुसरी गोष्ट, आपल्या इथं MIDCची जी संकल्पना महाराष्ट्र शासनाने घातलेली आहे, ज्याला जवळपास 50 वर्ष होत आहेत, अशा प्रकारची यशस्वी योजना कोणत्याही राज्यामध्ये यशस्वी राबली नाही. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा माणूस बाकीच्या राज्यातल्या बहुभाषिक माणसाला ऍब्सॉर्ब करतो, ते वातावरण बाकीच्या राज्यामध्ये तितकंसं चांगलं नाहीये. ह्या 3 मुद्द्यांमुळे आपल्या महाराष्ट्रामधली उद्योजकता ही फार मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेली, नंबर 1, आणि भविष्यातही ती फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि वाढणार आहे. म्हणूनच जगामधल्या ज्या FDI भारतात येतात, फर्स्ट प्रेफरन्स हा महाराष्ट्राला दिला जातो. अगदी बरोबर. या टप्प्यावरती आपण एक क्षणभर विश्रांती घेणार आहोत. पुन्हा ब्रेक नंतर तुमच्या समोर हजर राहू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. संतोषजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की पत्रकार ते शेती, पत्रकार आणि शेती या दोन्ही क्षेत्रामध्ये तुमचा वावर आहे, याबद्दल काय सांगाल? शिवजन्माने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातली मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा. शेती करायची म्हणून मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं, BSc ॲग्री केली. त्यानंतर जर्नलिझमचं चित्र खुलं झालं, इकडं वळलो. साईड बाय साईड नोकरी करता करता MBA, LLB हे शिक्षणाची हाव होती, ती करत गेलो. ॲग्रोमध्ये जे जगातलं पहिलं कृषी दैनिक आहे ॲग्रोवन, तर त्यामध्ये संधी मिळाल्यानंतर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी एकरूप होण्याची, त्यांचं सुखदुःख समजून घेण्याची संधी मिळाली. देशभर तो अभ्यास चांगला झाला. त्यानंतर परंतु मूळ जी खुमखुमी होती की नाही आपल्याला शेती करायची म्हणून आपण या क्षेत्रात आलेलो आहोत, ती स्वस्त बसू देत नव्हती. 10 वर्ष केल्यानंतर जर्नलिझममध्ये पूर्ण झोकून देऊन केलं. राज्य शासनाच्या पुरस्कारापासून कृषी पत्रकारितेसाठीचे सगळे पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता ती खुमखुमी होती शेती करायची.
तर काही महिन्यांपूर्वी शेती करत होतोच साईड बाय साईड, तर ते सोडलं, जॉब सोडला आणि पूर्ण वेळ शेती करतोय. साईड बाय साईड शेती करता करताच आमच्या पुण्यातील सगळ्या तरुणांना एकत्र करून आम्ही एक डॉक्टर के एस खर्डे फाउंडेशनची स्थापना केली. त्यामार्फत गावाच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय करता येईल ते सगळे तरुणांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय आणखी पिढी नावाची एक संस्था मी मित्रमंडळींनी स्थापन केलेली आहे, जी ॲग्रिकल्चरसाठी एक बॅकबोन म्हणून काम करेल. तर अशा माध्यमातून काम सुरू आहे, डेव्हलपमेंट सुरू आहे. बरोबर. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातला प्रमुख ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम होता तो शिवाजी पार्क इथे शानदार असा संपन्न झालेला होता. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार कार्यक्रम झाला. त्याची दृश्य आपण पाहतोय. आपल्या महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली असा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. प्रमुख राज्याचा जो ध्वजारोहण समारंभ झाला शिवाजी पार्क इथे, त्याची आत्ता आपण दृश्य पाहिली. मला उदयजी तुम्हाला असं विचारायचं होतं की विकास करायचा असेल तर कोलॅबोरेशन हे गरजेचं आहे असं एकंदरीतच म्हटलं जातं, तर तुमचं मत काय आहे? बऱ्याचदा आपण मला किंवा स्व किंवा आय याच्यावर आपण खूप फोकस करतो, पण ज्यावेळी आपल्याला खरंच मोठी झेप घ्यायची असते त्यावेळी आपण हे लक्षात घेणं आवश्यक असतं की आपण एकमेकांवर अवलंबून राहून, बरोबर, जर आपण को क्रिएट करू शकलो तर ते भविष्य फक्त आपलंच होत नाही, परंतु आपल्याबरोबर जी टीम असेल तर सगळ्यांचंच भविष्य चांगलं होतं आणि त्याच्यामध्ये अशी विन विन सिच्युएशन तयार होते. आपण असं इंग्रजीमध्ये म्हणतो की को क्रिएशन किंवा को एक्झिस्टन्स ऑर नो एक्झिस्टन्स, आणि आम्ही ते प्रिन्सिपल एवढ्या प्रमाणात वापरलं वी स्कूलमध्ये गेल्या 15 वर्षात. त्याच्यामुळे जरी छोटी संस्था सुरुवातीला असेल तरी सुद्धा जगातल्या चांगल्या युनिव्हर्सिटी, जगातल्या चांगल्या कंपनीज, चांगली मंडळी सगळ्यांना आपण एकत्रित आणू शकलो, त्यांना जोडून बरोबर घेऊन काम करू शकलो. कारण कोलॅबोरेशनमध्ये आपण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचे सुख दुःख बरोबर घेऊन आपला जो मार्गक्रमण करायचा असतं यशस्वीरित्या पार करू शकतो. पल्लवी, मला असं तुम्हाला विचारायचं होतं की एक युवा महिला म्हणून तुम्ही समाजकार्यामध्ये, समाजकारणामध्ये कार्यशील आहात. असं म्हटलं जातं की समाजकारणातनं राजकारणाकडे पावलं वळली जातात. अधिकाधिक युवकांनी राजकारणाकडे वळावं असं तुम्हाला वाटतं का, आणि तुमचं मत काय आहे? अर्थातच मला असं वाटतं की मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की देशाच्या राजकारणामध्ये किंबहुना निर्णय प्रक्रियेमध्ये युवकांचा आणि युवतींचा सहभाग हा वाढला पाहिजे. मी त्याचं समर्थन करते. आपण म्हणतात की अधिकाधिक समाजकार्य करणारे जे व्यक्ती असतात ते राजकारणाकडे वळताना दिसतात, परंतु अशाही काही व्यक्ती आहेत म्हणजे जसं मेधाताई असतील की चंद्रपूरमध्ये पूर्ण जिल्हा दारूबंदी करणाऱ्या पारुमिता गोस्वामी असतील, अशाही काही महिला ज्या अखंड अविरतपणे समाजकार्य करत आहेत. आणि जर त्यांच्या बाबतीत जर असं आपण म्हटलं की त्या राजकारणाकडे जात असतील तर मला वाटतं की उलट चांगले काम आणि निष्ठेने काम करणाऱ्या महिलांचं किंवा पुरुषांचं राजकारणामध्ये गरज आहे. त्यामुळे आपण जर आपल्या तत्वाशी तडजोड न करता समाजाच्या प्रश्नांचं राजकारण करणार असू आणि ते निवारण्यासाठी काम करणार असू तर मला असं वाटतं की जरूर ते करावं. महिलांनीही राजकारणात जावं, युवतींनीही राजकारणात जावं. मी अजूनही समाजकार्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या समाज घटकांमधले, जसं आज ह्या दादांनी सांगितलं की शेतकऱ्यापासून ते उद्योजकांपर्यंत गेलेले आहेत, म्हणजे त्या दादांनी सांगितलं, पण मी ज्या समाज घटकातून आलेली आहे त्या समाज घटकाचे प्रश्न असे आहेत की ते नाहिरे वर्गातले, म्हणजे त्यांच्याकडे राहिला घर नाही,
बसायला शेत नाही, बरोबर. म्हणजे काही अस्तित्व सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच काहीच नाही. नाही. तर मी अशा समाज घटकाकडे अगदी काम बरोबर. करत असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावर अजून जास्ती जबाबदारी आहे अगदी बरोबर. कुठेतरी समाजाला अजून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. त्यानंतर मग पुढचा विचार हा नक्कीच करता येईल. आता अंतिम टप्प्यात आपण या महाचर्चा या चर्चात्मक कार्यक्रमामध्ये वळतोय. सुवेची, मला असं तुम्हाला विचारायचं होतं की सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांना जाणायलाच हवी. जसं आपण हक्क उपभोगत असतो तसं सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, जबाबदारी देखील असायला हवी. या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? आपल्याला अगोदरच सांगितलेले आहे की आपल्या अधिकारासोबत आपली जिम्मेवारी पण आहे. प्रत्येक युथची, प्रत्येक नागरिकची जिम्मेवारी आहे या राज्याचे, या देशाचे संविधान आणि कायद्याचा रिस्पेक्ट करणं आणि त्यासोबतच समोरच्या इस्माची पण जे अधिकार आहे त्याचा रिस्पेक्ट करणं. त्यासोबतच मी आपल्याला हे पण आणि या माध्यमाचे अनुषंगाने हे आवाहन करू इच्छितो की तरुणाने नियमाचे पालन करावे. त्यासोबतच आपले उत्साहामध्ये कोणतीही कमी करू नये आणि एकमेकाशी जुळून राहावे, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावे. आता जसा डॉक्टर साळुंखे साहेबांनी सांगितले की फ्रॉम आई बिकम्स वी. सो इफ यू हॅव, तुम्हाला जर एक स्ट्रॉंग नेशन बनायचे असेल तर एक स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल होणं आवश्यक आहे. स्वतःचा स्वास्थ्य, स्वतःचा नॉलेज यामध्ये संवर्धन करणं आवश्यक आहे. एक स्ट्रॉंग सिटीजनच एक स्ट्रॉंग देशचं निर्माण करू शकतो. आज मी बरेच वेळा तरुण पिढीमध्ये पाहतो ते मोठी मोठी गोष्ट चर्चा करतात, परंतु जेव्हा त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे करिअर, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची वेळ येतात तेव्हा ते फारसा पुढे दिसून येत नाही. सो त्यांच्यावर पण लक्ष द्यावे. स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल विल मेक अ स्ट्रॉंग नेशन. अगदी बरोबर. संतोषजी, जाता जाता अगदी थोडक्यात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, भविष्यातलं ग्रामविकास आणि कृषी क्षेत्राचं चित्र कसं असेल, अगदी थोडक्यात. ओके. सद्यस्थितीत राज्यभर पाणी हा मुख्य विषय अजेंड्यावर आहे. अनेक संस्था त्यावर काम करत आहेत. जे चित्र बदलते दिसतंय ते खूप आशादायक आहे. याला जेवढे गावांनी प्रोत्साहन देतील, सपोर्ट करतील, त्या गावांचा निश्चितच विकास होणार आहे. शेती जर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि डॉक्टर शरद जोशींनी सुचवलेला मार्शल प्लॅन हा जर अंमलात आणला आणि शेतकऱ्यांच्या मुलांना जसं शिक्षणामध्ये, कृषी शिक्षणामध्ये 12% तुम्ही मार्क दिले जातात, तसेच इतर शिक्षणामध्येही जर शेतकरीच्या मुलांना जर प्रोत्साहन दिलं गेलं तर निश्चितच पुढे अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. अगदी बरोबर. सुनीलजी, अगदी थोडक्या शब्दात मला जाणून घ्यायचं आहे, 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये स्टार्टअप्स, नवउद्यमींसाठी प्रोत्साहनपर अशा काही योजना घोषित केल्या जातील किंवा त्यांना प्रोत्साहनपर काही अनुदान दिलं जाईल, काय सांगाल अगदी थोडक्यात? खरं तर युवक हा 3 टप्प्यात आहे. एक टेक्नॉलॉजी, एक स्किल बेस आणि एक अनस्किल्ड. खरं तर अनस्किल्ड आणि सेमी स्किल्डसाठी ह्या योजना असल्या पाहिजे. स्टार्टअप आणि इनोव्हेशन हा फक्त IIT, IIM ला पूरक असतात, पण भारत हा खेड्यात आहे. भारत हा Tier 2 मध्ये आहे. Tier 2 आणि Tier 3 मधल्या युवकांना उद्योगामध्ये आणण्याच्या प्रणाली आल्या पाहिजेत असं वाटतं. उदयजी, भविष्यातलं व्यवस्थापनाचं शिक्षण किंवा शिक्षण क्षेत्रातले बदल कसे असतील? सर्वात प्रथम आज जर आपण एक आता सुनीलजीने जे म्हटलं, आपलं विश्व भारतातलं फक्त IIMs किंवा IIT साठी मर्यादित न ठेवता बाकी आता व्यवस्थापन क्षेत्रात आम्ही म्हटलं तर 93% ऑलमोस्ट सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत. तर अशा सगळ्याच संस्थांना आपण खूप प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन जेवढे होत आहेत आणि ज्या प्रकारे आपलं फ्युचर डिजिटल असणार आहे पूर्णपणे, याच्यामध्ये जर आपण एकमेकांना समजून घेतलं नाही तर आपल्या समाजामध्ये विषमता आहे ही वाढत जाणार आहे. आणि जे इनोव्हेटर्स आहेत, जे कॅपिटल इन्व्हेस्ट करतात, ते बाहेरच्या देशातून आले तर आपल्याला खूपच आपण परत बॅकवर्ड जाऊ. पण आपण सगळ्यांना एकत्र येऊन याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. अगदी आपल्या महाचर्चेतला शेवटचा प्रश्न पल्लवीजी मला तुम्हाला विचारायचा आहे की भविष्यातलं एकंदरीतच युवा महिला, युवा पिढी हिचं चित्र कसं असेल? व्यसनाधीनता आहे, अनेक समस्या आहेत, बेरोजगारी आहे, कशा प्रकारचे चित्र असेल, असं कसं असायला हवं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच बेरोजगारी आणि व्यसनाधीनता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आज युवा पिढीसमोर आहे. 2 प्रकारे आपण याला बायफर्केट करू शकतो. एक मेट्रो सिटीज मधला युवा पिढी जी व्यसनाधीनतेकडे वळते आणि ग्रामीण भागातली युवा पिढी जी व्यसनाधीनतेकडे वळते. मेट्रो सिटीज मधली जी आहे ती चंगळवादातून पुढे व्यसनाधीनतेकडे जात आहे, पण ग्रामीण भागातला युवक मात्र हा हताश, निराश, पराभूत मानसिकतेकडून व्यसनाधीनतेकडे चाललेला आहे. तर अशा वेळेस मला असं वाटतं की प्रबोधन आणि प्रशिक्षण, ट्रेनिंग या 2 एकत्र हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या पुढे घेऊन गेलो तर मला वाटतं की नक्कीच एक सशक्त भारत याच्यातून निर्माण होऊ शकेल. अगदी बरोबर. आजच्या
व्यस्त दिनचर्येतनं तुम्ही आजच्या या महाचर्चामध्ये सामील झालात. खूप छान मार्गदर्शन, तुमची मतं मांडलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुवेशजी, तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुणे स्टुडिओमध्ये आमच्यामध्ये या चर्चेमध्ये सामील झालात. आणि फोनोवरनं जी निशा पाटील होती तिचे देखील खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. आसे तू हिमाचल अशा आपल्या भारताला बलशाली करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा हा उचलायलाच हवा. आणि म्हणूनच सशक्त, सुदृढ असा आपल्याला प्रजासत्ताक बनवायचा आहे. यासाठी प्रजासत्ताक दिन हा नवे संकल्प सुचवणारा दिन असं म्हणून आपण बघायला हवं. आणि जर का असं बघितलं गेलं तर आपला हा प्रजासत्ताक भारत महासत्ताक होण्यास वेळ लागणार नाही. खूप खूप धन्यवाद. आजची ही महाचर्चा आम्ही इथेच समाप्त करतोय. धन्यवाद.